आज एक बातमी माध्यमांमध्ये ऐकायला मिळाली. ती म्हणजे 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून वगळल्या गेल्या. नेमकं काय घडलं? ते आज आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. मी विजय पाठक, राजकीय रणभूमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज सकाळी अचानकच दूरचित्रवाणीवरती बातमी आली आणि महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. 92 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेल्या. कालपर्यंत महिन्याला ₹1,500 खात्यात येत होते. आज अचानक त्या पात्र नाहीत. मग एका रात्रीत 92 लाख महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या का? की या संपूर्ण योजनेत काहीतरी मोठी पडताळणी झाली? मित्रांनो, आजचा व्हिडिओ कोणत्याही एका पक्षाच्या बाजूनं किंवा पक्षाच्या विरोधात सुद्धा नाहीये. आज आपण समजून घेणार आहोत या निर्णयामागचं संपूर्ण गणित. कारण हा प्रश्न फक्त ₹1,500 नाही. प्रश्न आहे सरकारी योजनांवरती असलेल्या विश्वासाचा. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा सरकारनं सांगितलं महिलांना आर्थिक आधार मिळाला पाहिजे. घर खर्चात हातभार लागला पाहिजे. महिलांना स्वतःच्या छोट्या गरजा पूर्ण करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून महिन्याला ₹1,500. अनेक महिलांसाठी ही रक्कम फक्त पैसे नव्हते. एखाद्याला औषधं, एखाद्यासाठी गॅस, एखाद्यासाठी मुलांच्या शिक्षणाचा खर्च, एखाद्यासाठी स्वतःच्या आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या नावावरती आलेली ही रक्कम होती. म्हणून आज जेव्हा 92 लाख महिलांची नावं यादीतून वगळल्याची बातमी आली, तेव्हा स्वाभाविकच एक प्रश्न निर्माण झाला. सरकारचं म्हणणं काय? सरकारचं म्हणणं आहे मोठ्या प्रमाणात पडताळणी करण्यात आली. ई-केवायसी, उत्पन्न, इतर सरकारी योजनांचा लाभ आणि पात्रतेचे निकष तपासण्यात आले आणि पडताळणीनंतर जे लाभार्थी पात्रतेत बसत नव्हते त्यांना योजनेतून वगळण्यात आलं. म्हणजे सरकारच्या मते ही कारवाई कोणावर अन्याय करण्यासाठी नाही, तर योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असेल. पण इथेच विरोधक वेगळा प्रश्न निर्माण करतात. त्यांचं म्हणणं असेल की जर 92 लाख महिला अपात्र होत्या तर त्या सुरुवातीला पात्र कशा ठरल्या? अर्ज स्वीकारताना पडताळणी झाली नव्हती का? आता अचानक एवढ्या मोठ्या संख्येनं नावं कमी कशी झाली? हे विरोधकांचे प्रश्न आहेत आणि लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचं विरोधकांचं आणि जनतेचं सुद्धा काम असतंच की. पण या प्रकरणाकडं फक्त राजकारण म्हणून पाहणं ही मात्र चूक ठरेल. कारण जगातील कोणत्याही देशात सरकारी योजना कायमस्वरूपी नसतात. त्या पात्रतेवर चालतात. जर पात्रता बदलली तर लाभार्थी सुद्धा बदलू शकतात आणि चुकीची माहिती दिली असेल तर नाव वगळलं जाऊ शकतं. हा नियम फक्त महाराष्ट्रात नाही तर अनेक सरकारी योजनांमध्ये लागू असतो. पण इथं अजून एक प्रश्न निर्माण होतो. समजा एका महिलेचं नाव चुकीनं वगळलं गेलं तर तिला पुन्हा संधी मिळेल का? अपिलाची याच्यामध्ये व्यवस्था आहे का? तिचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल का? आणि हा प्रश्न आज लाखो महिलांच्या मनात सातत्याने येतोय. आणखीन एक गोष्ट, 92 लाख हा आकडा ऐकायला सोपा आहे, पण क्षणभर कल्पना करा. जर प्रत्येक महिला एका खुर्चीवर बसवली तर किती मोठं शहर लागेल. आणि जर प्रत्येक महिलेनं हातात आधार कार्ड धरलं तर त्या रांगेचा शेवट कदाचित अनेक जिल्हे ओलांडून जाईल. म्हणजे 92 लाख हा फक्त आकडा नाही, तो महाराष्ट्राच्या लाखो कुटुंबाशी जोडलेला विषय आहे. आता राजकीयदृष्ट्या पाहिलं तर हा निर्णय महत्त्वाचा का ठरतो? कारण सरकारी योजना आणि निवडणुका यांचा संबंध अनेकदा चर्चेत येतो. विरोधक या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. सरकार पात्रता पडताळणीचं कारण सांगेल आणि जनता या दोघांकडेही पाहत राहील. पण मित्रांनो, इथं सर्वात मोठा न्यायाधीश कोण आहे? ना सरकार, ना विरोधक, तर सामान्य नागरिक. कारण ज्याच्या खात्यात पैसे थांबले त्यांच्यासाठी ही चर्चा टीव्हीवरील डिबेट नाही होणार, तर घरातील महिन्याच्या शेवटच्या बजेटचा प्रश्न आहे. आणि इथं या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. 92 लाख नावं कमी झाली, पण ही नावं कमी होण्यामागचं संपूर्ण सत्य काय? सरकारनं जिल्हानिहाय, निकषनिहाय आणि पारदर्शकपणे जनतेसमोर मांडलं पाहिजे ना. कारण विश्वास तो फक्त योजना सुरू केल्याने निर्माण होत नाही. विश्वास निर्माण होतोय पारदर्शकतेमुळे. पण एक गोष्ट आपण विसरता कामा नये. सरकारी योजना ही कायमस्वरूपी हक्काची रक्कम असते का? की ती ठराविक पात्रतेवर आधारित असते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
कारण भारतातील बहुतांश कल्याणकारी योजना या ठराविक निकषांवरती चालतात. उत्पन्न, वय, कौटुंबिक परिस्थिती, इतर सरकारी लाभ, अनेक प्रशासकीय निकष. आणि जर सरकार म्हणत असेल की पडताळणीनंतर काही लाभार्थी निकषात बसतच नाहीत, तर ते कारण जनतेसमोर स्पष्टपणे येणं आवश्यक आहे. आणि ही सरकारची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण पारदर्शकता असेल तर विश्वास वाढेल, पारदर्शकता नसेल तर मात्र शंका निर्माण होतील. आज महाराष्ट्रात दोन वेगळे नरेटिव्ह तयार होत आहेत. पहिलं म्हणजे सरकारचं. त्यांचं म्हणणं आहे योजना चुकीच्या लोकांपर्यंत जाऊ नये. करदात्याचा पैसा आहे. फक्त पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. हा पैसा जनतेचाच आहे. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. आणि दुसरा नरेटिव्ह विरोधकांचं म्हणणं आहे की लाखो महिलांना अचानक अपात्र ठरवणं हा अन्याय आहे. सरकारने प्रत्येक प्रकरणाचं कारण स्पष्ट करायला हवं. जर चूक झाली असेल तर पुन्हा संधी द्यावी. आता या दोन भूमिका ऐकल्यानंतर निर्णय कोण घेणार? तुम्ही, जनता. लोकशाहीमध्ये शेवटचा निर्णय मतदार घेतो, जो आज नाराज झालेला असावा. पण राजकारणाच्या पलीकडे एक मानवी प्रश्न आहे. एका ग्रामीण भागातील महिला, जिला प्रत्येक महिन्यात 1,500 रुपये मिळायचे, तिने कदाचित त्या पैशातून औषध घेतलं असेल, गॅस भरला असेल, नातवासाठी मुलासाठी वही घेतली असेल, घरासाठी किराणा घेतला असेल. आज ती रक्कम थांबली आहे, तर तिच्या घराचं गणित बदलणार आहे. हा प्रश्न आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याचवेळी एखादी व्यक्ती निकषात बसत नसतानाही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल, तर तो पैसा खऱ्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचतच नाही. म्हणून पडताळणीची ही तितकीच महत्त्वाची गरज आहे. मित्रांनो, लोकशाहीमध्ये दोन गोष्टी एकाच वेळेला खऱ्या असू शकतात. पात्रतेची पडताळणी ही आवश्यक असते आणि पडताळणीची प्रक्रिया पारदर्शक असणंही तितकंच आवश्यक आहे. आज सगळ्यात मोठा प्रश्न 92 लाख महिलांचा नाही. प्रश्न आहे, त्या 92 लाख महिलांना नेमकं कोणत्या कारणामुळे वगळण्यात आलं? तो डेटा जिल्हानिहाय कारणानुसार सार्वजनिक होणार आहे का? ज्या महिलांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्यासाठी अपिलाची व्यवस्था केलेली असेल का? आणि सरकार प्रत्येक पात्र महिलेला न्याय मिळेल याची खात्री कशी देणार आहे? 1,500 रुपये काही लोकांसाठी फक्त आकडा असू शकतो. एका आईसाठी, एका विधवेसाठी, एका शेतमजूर महिलेसाठी, आणि ती महिन्याची आशा असू शकते. आजचा प्रश्न फक्त पैशाचा नाही आहे. प्रश्न आहे विश्वासाचा, प्रश्न आहे पारदर्शकतेचा, आणि प्रश्न आहे सरकारी योजनेवरील जनतेच्या विश्वासाचा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. जर पडताळणी झाली असेल तर सरकारने संपूर्ण माहिती जिल्हानिहाय कारणानुसार सार्वजनिक करायला हवी का? ज्या महिलांचं नाव वगळलं गेलं त्यांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा अपील करण्याची संधी मिळावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच लिहा. कारण राजकीय रणभूमीवर आम्ही कोणत्याही पक्षाचा प्रचार करत नाही आणि कोणाचा विरोधही करत नाही. आमचा प्रयत्न एकच, राजकारणाच्या प्रत्येक निर्णयामागचं सत्य आणि त्याचा सामान्य नागरिकावर होणारा परिणाम समजून घेण्याचा. आपल्याला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत शेअर करा, आणि अशाच तथ्याधारित, संतुलित आणि सखोल राजकीय विश्लेषणासाठी राजकीय रणभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्रश्न विचारणारी लोकशाहीच सर्वात मोठी लोकशाही असते.